तारा फॅमिली, कशा आहेत सगळे? मजेत ना? अशीच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत सिंह राशी. सिंह राशीचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे, त्यासाठी डबल टॅप करा, एनर्जी एक्सचेंज करा, जेणेकरून मी केलेलं प्रिडिक्शन तुमच्या बाबतीत खरं ठरेल. ओके, तुमची समजा मून साईन सिंह असेल तरी तुम्ही बघू शकता, सनसाईन लिओ असेल तरी तुम्ही हे बघू शकता. ओके, तर तुमचं सिंह राशीचं या महिन्याची ऊर्जा काय असेल ते बघूया. तुम्ही कुठल्या एनर्जीमध्ये असणार आहात, पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह, कुठल्या एनर्जीमध्ये तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये असणार आहात बघूया. ओके, 4 ऑफ सॉर्ड्स. तुम्ही या एनर्जीमध्ये असणार आहात की जे प्रे केलं आहे मी, ओके, जे प्रे केलं आहे ते मला या ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालं आहे. आता मी थोडंसं शांत होतो किंवा शांत होते. आता मी थोडीशी शांत होते. खूप धावपळ केली मी, खूप पळापळ केली, पण आता थोडी रिलॅक्स व्हायचा वेळ आलेली आहे. तर मी जरा असं म्हणतात ना, दिवसभर मी काम करून झालेलं आहे, आता मी जरा झोपते, जरा एक झोप काढते किंवा आराम करते. तर थोडीशी रिलॅक्स एनर्जी असणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. आळस येऊ शकतो, कंटाळा येऊ शकतो कामाचा, कुठेच जावंसं नाही वाटणार, पडून राहावंसं वाटेल, दिलेलं काम वाटेल की यार केवढं काम दिलं आहे हे, मी आता मला कंटाळा आला आहे. मग ते स्टुडंट असू शकतात, तर केवढा अभ्यास दिला आहे, केवढा होमवर्क दिला आहे. ओके, तर अशा प्रकारची एनर्जी असणार आहे. तर तुमच्याकडे कोणती एनर्जी चालत येणार आहे बघूया. ऊर्जा, कोणती ऊर्जा तुमच्याकडे येणार आहे बघूया. जस्टिस, व्हेरी नाईस. तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला न्याय मिळणार आहे. ओके, तुम्ही जेवढी धावपळ केलेली आहे त्याचा न्याय मिळणार आहे, तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार आहे. ओके, लॉयल्टी मिळणार आहे. ओके, तुमच्या मनात काय आहे बघूया. काय काहींच्या बाबतीत कोर्ट कचेरी असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागेल. ओके, अजून तुमच्या मनात काय आहे ते बघूया. अंतर्मनात काय आहे ते बघूया. तुम्ही केलेल्याच्या कामाचा वाव मिळणार आहे, कौतुक होणार आहे या महिन्यात. तुम्ही जे काही काम करणार त्याचं कौतुक केलं जाईल. तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात ना, ओके, त्या सिच्युएशनमधून तुम्हाला न्याय मिळणार आहे. आता तुम्ही स्टक सिच्युएशनमध्ये आहात तर युनिवर्स तुम्हाला न्याय मिळवायला सपोर्ट करणार आहे. कोण ना कोण तुम्हाला मदतीला येणार, तुम्हाला त्या गोष्टीचा न्याय मिळेल. तुमच्यावर अत्याचार होत आहेत, जसं की तुमच्यावर लोक काही ना काही बोलत आहेत, तुम्हाला इन्सल्ट होतो आहे समजा, किंवा तुम्ही या स्टक सिच्युएशनमध्ये आहात कुठल्या तरी, तर त्या गोष्टीचा न्याय होणार, न्याय निवाडा होणार आणि तो निकाल तुमच्या बाजूने लागणार. तुम्ही घेतलेले निर्णय चुकणार नाही आहेत. तर निर्णय घेताना शांततेत घ्या, पण चुकणार नाही. ठीक आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय बघूया. वाव, द लवर्स. तुम्हाला आहे ना, अंतर्मन सांगते की यार माझा पार्टनर आणि माझं सगळं छान व्हावं, माझं लव्ह मॅरेज व्हावं, माझं पार्टनरशिपमध्ये माझं काम छान व्हावं. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये काम करता तर ते छान व्हावं, हे अंतर्मन आहे. मला टाईम स्पेंड करायचं आहे माझ्या फ्रेंडबरोबर, जे जवळचं आहे, एकच व्यक्ती आहे. मग ती मैत्रीण पण असू शकतात, ते सोलमेट्स पण असू शकतात, की मला माझ्या मैत्रिणीबरोबर टाईम स्पेंड करायचं आहे, मग तिच्याबरोबर फिरायचं आहे, मला त्याच्याबरोबर फिरायचं आहे. ओके, मला टाईम स्पेंड करायचा आहे. तो परत पहिल्यासारखा वागायला हवा, ती परत पहिल्यासारखी वागायला हवी, अशा पद्धतीची एनर्जी तुमचं अंतर्मन सांगते. की देव करो आणि सगळं छान हो, सगळं छान हो. आता मला त्या कटकटीचा कंटाळा आला, आता सगळं छान हो.
अप अँड डाऊन्सचा आता कंटाळा आला तर फ्लोने काम होऊ दे, सगळं फ्लोने होऊ दे, चांगलं होऊ दे. पण तुम्हाला न्याय मिळणार, तुम्हाला ती संधी भेटणार. ठीक आहे. तुमचं पास्ट एनर्जी बघूया. पास्ट एनर्जी काय होती. ओके, एस ऑफ कप्स. ओके, तुम्हाला असं होतं की तुम सगळं एकतर्फी होतं. वन साइड लव, वन साइड एफर्ट. ओके, त्यानंतर असं होतं की इमोशन्सने भरलेला महिने गेलेत तुमचे, खूप इमोशन्समध्ये गेलेत. माझ्या बाबतीतच का, मीच का, काहींच्या बाबतीत ते रेझिनेट होईल हे. माझ्या बाबतीत म्हणजे रडून रडून पण काढलेत काहींनी दिवस. ठीक आहे. तर काहींनी खूप छान काढलेत, कारण का दोन्ही एनर्जी येऊ शकतात ह्याच्यात. कारण का पाणी वाहत आहे ना, ते दिस इज इमोशन्स. आणि एस ऑफ कप हे खूप प्रेमाचं प्रतीक आहे. तर काहींच्या बाबतीत तर खूप छान गेलेत दिवस. पण आता काहीतरी गडबड झाली, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता बस, आता माझा पार्टनर माझ्याकडे परत आला पाहिजे. कारण का काही काहींच्या बाबतीत एकतर्फी प्रेम आहे. ठीक आहे. आजार पण असेल तरी ते असं वाटतं की आता बस मला टाईम स्पेंड करायचा आहे, मला उठायचं आहे, मला पहिल्यासारखं एकदम हेल्दी व्हायचं आहे, जशी ती आहे तसं मला व्हायचं आहे, अशा टाईप. ती कशी चालते, ती कशी एकदम ॲक्टिव्ह आहे, ती किती सुंदर आहे, तसं मला पण व्हायचं आहे यार. पण त्यासाठी तुम्ही जस्टिस मिळणार तुम्हाला. मला किती गोळ्या खाव्या लागतात, तिला तर काहीच नाही, अशा प्रकारची काही काहींची एनर्जी असू शकते. तर तुमचंही आजारपण कमी होईल. आता फ्युचर एनर्जी बघूया, त्यातून आपल्याला अजून गोष्टी क्लिअर होतील. खूप गोष्टी करून थकलात तुम्ही. ठीक आहे. ही तुमची वाव 6 ऑफ वँड्स, विजय. डेफिनेटली मनासारख्या गोष्टी घडणार आहेत. लव्ह मॅरेज होणार आहे. ज्यांचं प्रेम आहे त्यांच्या प्रेमावर विजय होणार आहे. तुमचंच राज्य चालणार आहे. तुम्ही सांगेल ती पूर्व दिशा राहणार आहे. हम तो घोडे पे चढे. म्हणजे काय, मुलगा असेल, कोण जेंट्स असेल इथे बघणारे पुरुष मंडळी, त्यांचे जे अनमॅरिड आहेत त्यांची लग्न ठरणार. ओके. कलिग्स असतील तुमचे तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल तर विजय तुमचा आहे. ठीक आहे. स्पर्धक असतील तर विजय तुमचा आहे. ओके. काहीतरी तुम्हाला प्रोजेक्ट दिलाय तर तो पार पडाल. एक्झाम असेल तर पार पडेल, तुम्ही करू शकणार आहात. पण तुमची सेल्फ एनर्जी थोडीशी आळशी असणार आहे. त्यामुळे थोडंसं ॲक्शन घेतलात तर ही एनर्जीकडे पोचाल, ह्या एनर्जीकडे, नाहीतर नाही. तुम्ही म्हणाल मी आराम करतो, काय तनयाने तर बोललेलंच आहे सगळं छान होणार आहे, तर मग ॲक्शनच घेतली नाही तर या एनर्जीमध्ये तुम्ही पोचूच शकणार नाही. नुसतं मनात धरून आणि आळस करून या एनर्जीकडे तुम्ही पोचू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ओके. तर युनिवर्सचा तुम्हाला काय संदेश आहे बघूया. सिंह राशी. तर युनिवर्सचा काय संदेश आहे बघूया. बघा, द स्टार कार्ड. तुम्ही चमकणार आहात, लिटरली चमकणार. असे नाही चमकले तरी तुम्ही समोरच्या डोक्यामध्ये तरी नक्कीच चमकणार. म्हणजेच कसं की तुम्ही असं झालं पाहिजे की त्याच्या माइंडसेटमध्ये मीच बसलो पाहिजे, की मीच बसली पाहिजे. तर तुम्ही चमकणार या महिन्यात. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की तुम्ही जे काही काम करणार त्याचं कौतुक होणार आहे. ते कौतुक आहे. तर तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत. आता हा जसा ह्याच्या कार्डमध्ये ध्रुवतारा बसलाय, तर ध्रुवताराने जेवढी तपस्या केली ना त्याला त्याचं मिळालं वरदान. तेच आहे, तुम्ही जेवढी तपस्या केली आहे त्याचं युनिवर्स तुम्हाला ब्लेसिंग्स देणार आहे.
जेवढा त्रास सहन केला त्याचा आता तुम्हाला फळ मिळेल. आशीर्वाद देत आहेत देव तुम्हाला. इतकी दिवस तुम्ही म्हणत होता की देव होता कुठे, पण आता तुम्हाला त्याचं रिझल्ट डेफिनेटली मिळेल. तर अशा प्रकारे होते ही लिओ राशीचं, सिंह राशीचं ऑगस्ट महिना. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा, ठीक आहे. ज्यांचा लिओ राशी असेल, वेगवेगळ्या राशीचं पण मी सेंड केलेलं आहे, तेही ते बघू शकतात. ओके. तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू सो मच. बाय.